रोजच्या जीवनात रस्त्यांवर, महामार्गांवर आणि शहरांमध्ये आपण सगळेच कोट्यावधी लिटर इंधन जाळतो. या इंधनाची भूक खरंच अफाट आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण थेट विषयाला हात घालूया. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या आपल्या देशाला सध्या ज्या एका विशाल ऊर्जा आव्हानाचा सामना करावा लागतोय त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आजचा आपला केंद्रबिंदू आहे E27 उपक्रम. हा केवळ पेट्रोल पंपावरचा एखादा तांत्रिक बदल नाहीये, तर हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम करणारा एक मोठा निर्णय आहे. आता ही समस्या नेमकी किती मोठी आहे हे या एका साध्या आपण धडकी भरवणाऱ्या आकड्यावरून स्पष्ट होतं. हे बघा, तब्बल 88%, म्हणजे देशाची कच्च्या तेलाची जी भूक आहे त्यापैकी जवळपास 90% तेल आपण बाहेरच्या देशांमधून विकत घेतो. देशांतर्गत उत्पादन जेमतेम 12% आहे. विचार करा, यामुळे किती मोठी असुरक्षितता निर्माण होते. मध्यपूर्वेत किंवा जगात कुठेही काही गडबड झाली की त्याचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होतो आणि साहजिकच महागाई वाढते. एवढं मोठं परकीय चलन केवळ तेल खरेदीवर खर्च करणं हे नक्कीच परवडणारं नाहीये. यावरच उपाय शोधण्यासाठी आपण येतोय आपल्या पहिल्या भागाकडे. E27 पेट्रोलची ओळख. EBP म्हणजेच इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमातील पुढचे पाऊल. या जागतिक असुरक्षिततेवर मात करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी सरकारने आता एक अत्यंत धाडसी आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे, ज्याचा उद्देश आपल्याला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणं हा आहे. आता हे E27 पेट्रोल म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? थोडक्यात सांगायचं तर इथेनॉल हे मुळात वनस्पतींपासून तयार केलेलं अल्कोहॉल असतं. E27 या नव्या इंधनात 27% देशांतर्गत उत्पादित इथेनॉल आणि 73% नियमित पेट्रोल असेल. आहे की नाही भारी? म्हणजे 100 लिटर इंधनापैकी 27 लिटर इंधन आता परदेशातून न येता थेट आपल्याच देशातल्या शेतातून येणार आहे. आयात कमी आणि स्वतःच्याच देशातल्या उत्पादनाला मोठी आर्थिक चालना, हे यामागचं साधं आणि सरळ गणित आहे. बरं, हा सगळा बदल काही रातोरात होत नाहीये, पण त्याचा वेग नक्कीच थक्क करणार आहे. आधी आपण पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्याचं म्हणजे E10चं लक्ष गाठलं. त्यानंतर लगेचच आपण E20 कडे वळलो आणि आता थेट 27%. इंधनाच्या पायाभूत सुविधांमध्ये इतक्या वेगाने होणारे हे बदल खरोखरच अभूतपूर्व आहेत. ही केवळ धोरणात्मक घोषणा नाही, तर इंधन वितरण साखळीतली एक मोठी क्रांतीच आहे. आता एवढी घाई का सुरू आहे? तर यामागे खास कारण आहे आणि म्हणूनच बघूया भाग 2. तिहेरी फायदा. ऊर्जा, पर्यावरण आणि शेती. हा उपक्रम देशासाठी एकाच वेळी 3 वेगवेगळ्या आघाड्यांवर कसा फायदेशीर ठरू शकतो ते आपण आता समजून घेऊया. यातला सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा आहे शेतीचा. इथेनॉल निर्मितीसाठी प्रामुख्याने ऊस आणि मका या पिकांचा वापर होतो. अनेकदा अतिरिक्त उत्पादनामुळे भाव कोसळतात आणि शेतकरी अडचणीत येतात. पण आता या पिकांना इथेनॉल निर्मितीच्या रूपाने एक हक्काची स्थिर बाजारपेठ मिळणार आहे. त्यामुळे भाव स्थिर राहायला मदत तर होईलच, पण सोबत ग्रामीण विकासाला आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला एक भक्कम आधार मिळेल. दुसरा फायदा पर्यावरणाचा. पारंपरिक जीवाश्म इंधनांच्या जागी या मिश्रणाचा वापर केल्याचे थेट फायदे दिसतात. इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे इंजिनमध्ये इंधनाचं ज्वलन अगदी व्यवस्थित होतं. म्हणजे काय, तर गाड्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन मोनॉक्साईड आणि इतर विषारी वायू लक्षणीयरित्या कमी होतात. शहरांमधली हवा शुद्ध राहण्यासाठी आणि प्रदूषणाशी लढण्यासाठी हा एक मोठाच दिलासा आहे. आणि या सगळ्याचा थेट संबंध जुळतो एका खूप मोठ्या जागतिक उद्दिष्टाशी, साल 2070. आता तुम्ही म्हणाल 2070? होय, कारण याच वर्षापर्यंत आपल्याला नेट झिरो म्हणजेच 0 कार्बन उत्सर्जनाचं राष्ट्रीय लक्ष्य गाठायचंय. एका विशाल देशाच्या इंधन रचनेत बदल करण्यासाठी अनेक दशकं लागतात. त्यामुळे E27 हा केवळ तात्पुरता उपाय नसून अनेक दशकांच्या या महाकाय राष्ट्रीय प्रवासातला एक अत्यंत कळीचा टप्पा आहे. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप छान आणि सकारात्मक वाटतंय, बरोबर? पण मग एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की E27 हा खरोखरच 100% निर्दोष उपाय आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथेनॉल आपल्या रोजच्या वापरातील वाहनांमध्ये आणताना काही लपलेले धोके किंवा छुपे खर्च तर नसतील ना? आणि नेमकी इथेच गोम आहे. म्हणूनच आपण वळूया भाग 3 कडे. इंजिनच्या आतील आव्हाने, इथेनॉलचे लपलेले खर्च. आधुनिक अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राच्या पातळीवर या नव्या इंधनाच्या अंमलबजावणीमध्ये काही मोठे आणि खर्चिक अडथळे येतात. इंजिनच्या आत नक्की काय घडते
ते बघूया. हा मुद्दा थेट आपल्या खिशाशी जोडलेला आहे. आज रस्त्यावर धावणारी बहुतांश वाहनं ही केवळ E10 किंवा फार तर E20 साठीच डिझाईन केलेली आहेत. 27% इथेनॉल पचवण्याची त्यांची क्षमताच नाहीये. जर या जुन्या गाड्यांमध्ये आपण E27 टाकलं तर केवळ मायलेज कमी होणार नाही, तर इंजिनच्या आतील फ्यूल लाईन्स आणि रबरी पार्ट खराब होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे गाडीची वॉरंटी रद्द होऊ शकते आणि दुरुस्तीचा खर्च अवाढ्य येऊ शकतो. यामागे एक अतिशय साधं पण घातक विज्ञान आहे. इथेनॉल हे हायग्रोस्कोपिक असतं, म्हणजे ते हवेतला ओलावा किंवा पाणी वेगाने शोषून घेतं आणि जिथे पाणी येतं तिथे धातू गंजायला सुरुवात होते. त्यामुळे मानक इंजिनचे भाग गंजण्याची म्हणजे करोजिव्ह होण्याची दाट शक्यता असते. हे टाळायचं असेल तर भविष्यातल्या गाड्यांच्या इंजिनमध्ये खूप व्यापक आणि महागडे तांत्रिक बदल करणं अत्यंत गरजेचं बनणार आहे. आता फक्त गाडीच्या इंजिनपुरता विचार न करता थोडा व्यापक पातळीवर पाहूया. भाग 4 संतुलन राखण्याचे आव्हान, फायदे आणि तोटे. हा सगळा विषय एका अत्यंत नाजूक संतुलनाचा आहे आणि याचे फायदे तोटे मांडणं अजिबात सोपं नाही. एकीकडे आपला हेतू अगदी स्पष्ट आहे, ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि शाश्वततेला चालना देणे. पण वास्तवात अन्न विरुद्ध इंधन असा एक मोठा वाद उभा राहू शकतो. ऊसासारख्या पिकाला प्रचंड प्रमाणावर पाणी लागतं. जर आपण इंधनासाठी एवढी सुपीक जमीन आणि भूजल वळवलं तर उद्या अन्नाची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढणार नाही का? हा जलस्रोतांचा आणि अन्न सुरक्षेचा धोका आपण अजिबात दुर्लक्षित करू शकत नाही. मग यावर मार्ग काय? तर हा गुंता सोडवण्यासाठी केवळ एकांगी निर्णय घेऊन चालणार नाही. वाहन कंपन्यांचे इंजिनियर्स, कृषी तज्ज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ या सगळ्यांनी एकाच टेबलवर बसून सातत्यपूर्ण विचारविनिमय आणि सखोल संशोधन करणं आता अपरिहार्य ठरणार आहे. तर या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत गहन प्रश्नापाशी येऊन थांबतो. शेतीचा विकास, भूजल आणि पर्यावरणाचं रक्षण आणि देशाची ऊर्जा सुरक्षा या तिन्ही परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमध्ये एखादा देश अचूक संतुलन कसं साधू शकेल? केवळ इंधनाचं मिश्रण बदलणं पुरेसं आहे की आता पेट्रोल डिझेलच्या पलीकडे जाऊन पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानाचा जसं की इलेक्ट्रिक वाहनांचाच स्वीकार करायची वेळ आली आहे? या एका प्रश्नाचं उत्तरच आपलं आणि आपल्या देशाचं शाश्वत भविष्य ठरवणार आहे.